अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुपद घेणं सोपं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज असेल किंवा कोणाचंही तुम्ही गुरुपद घेतला असेल, गुरूंचं गुरुपद घेणं सोपं आहे, पण त्याचे नियम पाळणं खूप कठीण आहे. आपण गुरुमंत्र घेतला असेल, गुरुपद घेतला असेल, ते कोणते 3 नियम पाळायला पाहिजे आपण. तुम्ही म्हणणार गुरुपद घेतल्यावर कशाचे नियम असतात? काही काही जण असे आहे की ह्या गुरुपौर्णिमेला गुरुपद घेतलं की डायरेक्ट पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेला गुरुपद घ्यायला येतात, बस वर्षभर काहीच नाही. गुरुपद घेणं सोपं आहे का, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. खूप ठिकाणी मठ असेल, केंद्र असेल, प्रत्येक ठिकाणी खूप जणांनी घरी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण गुरु केलं. गुरु केलं म्हणजे काय? आपण त्यांना गुरुपद दिलं. म्हणजे आपल्या काही गोष्टी असेल, आपलं सुख असेल, दुःख असेल, हे सगळं आपण महाराजांना सांगतो. पण गुरु पौर्णिमेनंतर काही काही जण सेवा करायला पाहिजे. काय होतं, काही काही सेवेकरी आहेत ते गुरुपौर्णिमेलाच येतात फक्त. गुरुपद ज्या दिवशी घ्यायचं त्या दिवशी गुरुपद घ्यायचं आणि वर्षभर काहीच नाही. तसं नाही. महाराजांची सेवा आपण रोज चालता बसता उठता रोज करायला पाहिजे. महाराजांची सेवा करायची म्हणजे मग प्रपंच सोडायचा का? असं काहीच नाहीये. महाराजांनी पण बाळप्पा महाराज असेल, चोळप्पा महाराज असेल, यांना सांगितलं की प्रपंच करून परमार्थ करायचा आहे, प्रपंच पण करायचा आहे. मग महाराजांचे 3 नियम, गुरुमंत्र किंवा गुरुपद ज्यांनी काल घेतला असेल तरी नियम म्हणजे सगळ्यात पहिले नियम म्हणजे नॉन व्हेज असेल, दारू असेल, हे खाणं पिणं पहिले बंद करा. असे मी खूप कट्टर सेवेकरी बघितले, खूप कट्टर. 10 वर्ष 20 वर्ष खूप सेवा करतात ते महाराजांची. महाराजांचं सगळ्या ठिकाणी असेल, झाडणं असेल, पुसणं असेल, अभिषेक असेल, सगळ्या गोष्टी करतात. पण त्यांना वाईट सवयी, पुड्या खाणं, दारू पिणं, नॉनव्हेज खाणं, असे खूप सवयी. म्हणून तुम्ही गुरुपद घेतला असेल तर दारू असेल, नॉनव्हेज असेल, ह्या गोष्टी हळूहळू बंद करा. खाल्लं नाही काही फरक नाही पडत. तुम्ही जर खाल्लं नाही ना तर काही फरक पडत नाही. हळूहळू ह्या गोष्टी बंद करा. सगळ्यात पहिले नियम आहे हा. गुरुचरित्र पारायणाचा कसा नियम आहे? ब्रह्मचर्य पालन मुख्य नियम आहे हा. मुख्य नियम कसा? ब्रह्मचर्य पालन. तसं गुरुपद घेतल्यानंतर सगळ्यात मुख्य नियम म्हणजे आहे दारू असेल, नॉन व्हेज असेल, ते खाणं बंद करा. 2 नंबरची गोष्ट म्हणजे काय? आपण गुरुपद घेतल्यानंतर आपल्या गुरूंना त्रास झाला नाही पाहिजे. कारण की कधीही लक्षात ठेवा, एक पुण्याचे सद्गृहस्थ होते, त्यांनी मला फोन केला. फोन विचारल्यानंतर त्यांनी मला पहिले नाव नाही विचारलं. ते पहिले म्हटले की तुमचे गुरूंचं नाव काय? लक्षात ठेवा, लोक आपल्याला आपल्या गुरुनं आपल्याला ओळखता असं आपण इमेज करायला पाहिजे. आपल्यामुळं आपल्या गुरुला त्रास झाला नाही पाहिजे, आपल्यामुळं गुरूंचं बदनामी झाली नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. हा 2रा नियम आहे, सगळ्या गोष्टी सांभाळायच्या. 3रा नियम म्हणजे आपण रोज महाराजांचा जप करायचा. गुरुपद घेतलं तुम्ही, रोज महाराजांचा सकाळ संध्याकाळ दिवसभरातून 24 तासातून 10 ते 15 मिनिटं तरी 15 मिनिटं महाराजांचा जप करा. मी म्हणत नाही फक्त जपमाळ घेऊन बसा, नाही. तुम्ही रोज फक्त 15 मिनिटं जप करा महाराजांचा. तुम्ही ज्यांचा गुरुमंत्र घेतला असेल, गुरुपद घेतला असेल, देहधारी व्यक्ती असेल, कोणी असेल, त्यांचा नामस्मरण करायचं आणि जप करायचा. आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये महाराजांचा फोटो असावा. खूप जण आहे त्यांच्या देवघरात फोटोच नाही महाराजांचा. महाराजांचा फोटो कोणता घ्यायचा? खूप जणांना प्रश्न असतो. खूप जण म्हणतात मग गोटी असलेला फोटो नको. कोणी सांगितलं? मी म्हणतो महाराजांचा कसाही फोटो असू द्या, काही फरक नाही पडत हो. तो गोटी धरलेला असू द्या, गोटी म्हणजे पृथ्वी, ती गोटी धरलेला असू द्या, महाराजांचा काही असतो, काही फरक नाही पडत. आणि एक लक्षात घ्या, खूप जण काय करतात की मठातला किंवा केंद्रातला असं नाही, तितकारा करायचा नाही महाराजांचा. महाराज मी म्हणतो स्मशानमध्ये जरी बसले तर मी तिथे दर्शन करायला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर खूप जणांचं असतं इथे दर्शन करायला नाही जायचं, तिथे नाही जायचं, असं काही नाही. महाराज चराचरात आहे. सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो आणा.
तुम्ही ज्यांचा गुरुमंत्र घेतला असेल, गुरुपद घेतला असेल, त्या गुरूंचा फोटो आपल्याकडे असावा. छोटा मोठा फोटो आपल्या पर्समध्ये, पाकिटमध्ये, आपल्या देवघरामध्ये त्यांचा फोटो आपण ठेवावा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा, कोणताही ठेवा, मी जसा ठेवला कोणताही ठेवा, असं काही नाही. कलर प्रिंट काढा. त्या फोटोला रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा. हे आजपासून सगळ्यांनी नियम पालन करायचे ते गुरुपौर्णिमेपर्यंत. पुढच्या गुरुपौर्णिमेमध्ये रोज महाराजांना सकाळ संध्याकाळ. एक सेवेकरी ताई आहे, छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे, त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांनी बोलवलं, दादा आमच्या घरी अवश्य या, त्यांची वास्तू चांगली, सगळ्या गोष्टी चांगल्या, फक्त या म्हणे. त्यांच्या घरी गेलो तर मला असं वाटलं की मी महाराजांच्या घरात आलो, एवढं प्रसन्न वाटलं. मग नंतर आतमध्ये गेलो, मी दर्शन केलं महाराजांचं. त्यांचं देवघर होतं, देवघराला सेपरेट जागा होती. आणि बसल्यानंतर त्यांनी ते महाराजांना पाणी भरून ठेवत होते. पाणी भरून असेल, महाराजांना चहा असेल, महाराजांना जेवण असेल, जे जे आपण खाऊ ते त्या सेवेकरी ते महाराजांना द्यायच्या. आणि त्यांच्या घरामध्ये मी म्हटलं ना, का बरं महाराज असायचे? कारण की त्या महाराजांशी बोलायच्या. तुम्ही म्हणणार हे असं काय नवीन, तुम्हाला कुठे जायची गरज नाही हो, महाराज आपल्या घरात आहे. तुम्ही म्हणता मग इथं जा तिथं जा यांच्या घरी जा, काही गरज नाही हो, आपल्या घरात बघा तुम्ही. पण त्यांच्या घरात गेल्यानंतर मी बसलो, मी स्तब्ध झालो. पाय जेव्हा घरामध्ये ठेवला तर एक प्रकारची एनर्जी वाटली मला. आणि त्या देवघरात जाऊन महाराजांना म्हटल्या की श्री स्वामी समर्थ महाराज आज बघा कुलकर्णी गुरुजी आपल्या घरामध्ये आले. मला एक प्रकारचं हे वाटलं, कारण की त्या महाराजांशी सगळ्या गोष्टी शेअर करता, महाराजांशी बोलता. विचार करा तुम्ही, सगळ्या गोष्टी. आपण कसं असतो, आपण दुःखात असलो, आपण याच्यात असलो, आपण महाराजांशी बोलतो फक्त. तसं नाही, त्या सगळ्या गोष्टी महाराजांशी शेअर करता. महाराज जेवण करा, महाराज पाणी प्या, महाराज चहा घ्या. काही काहींना वाटेल हे थोडं वेगळं आहे, पण तुम्ही महाराजांना ओळखा. तुम्ही महाराज आपल्या घरात महाराज बसलेले असं फील करा, किंवा महाराजांना ओळखा. तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, कुठेही उभा राहायची गरज नाहीये, कोणाच्या घरी जायची गरज नाही, आपल्याच घरात महाराज आहे. पण आपण काय करतो, आपण दुर्लक्ष करतो. तर त्या सेवेकरी त्याच्या घरामध्ये एवढं मला प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. तर रोज सकाळ संध्याकाळ महाराजांना चहा असेल, तो चहा ठेवल्यानंतर ते चहा सगळेजण पिता प्रसाद म्हणून. जेवण ठेवलं असेल, जेवण सगळेजण पिता. पाणी ठेवलं असेल, पाणी पण सगळेजण पिता. तर रोज पाणी चेंज करता आणि महाराजांची सेवा आहे ती सेवा करता. अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता. महाराजांशी बोला, महाराज उत्तर देतात. रोज स्वामीचरित्राचे रोज 3-3 अध्याय असेल, स्वामीचरित्र वाचन असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, किंवा नामस्मरण. तुम्ही चालता बसता उठता नामस्मरण करा. चालता बसता उठता गुरुमंत्र घेतला ना, एक दिवस जर तुम्ही नामस्मरण नाही केलं तर तुमच्या गुरूंना जप करावा लागतो. आपल्या गुरूंना त्रास द्यायचा आहे का तुम्हाला? अवश्य मला कमेंट करून सांगा. आपल्या गुरूंना त्रास नाही द्यायचा आपल्याला. आपण नामस्मरण करा. जेवढं नामस्मरण आपण कराल तेवढं आपण गुरूंच्या जवळ जाऊ. लक्षात ठेवा, गुरुपद घेणं सोपं आहे हो, कोणी गुरुपद घेतं. गुरुपद घेणं काही अवघड नाहीये, पण नियम पाळणं हे खूप कठीण आहे. प्रत्येक आणि महिलांनी गुरुवारचे उपवास करायचे नाही, पुरुषांनी गुरुवारचे उपवास करू शकता. संध्याकाळी दर गुरुवारी आपल्या घरी आपण आरती करू शकता, काही हरकत नाही. तुम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये, कुठून लेटर आणा हे काही गरज नाही. आपल्या घरी आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि महाराजांची आरती करायची. घरच्या घरी सकाळी आरती करा, गुरुवारी संध्याकाळी करा, काहीही हरकत नाही. महाराजांची सेवा करायला कोणतंही बंधन नाहीये. तीनच जे नियम सांगितले, सगळ्यात पहिला नियम म्हणजे दारू असेल, नॉन व्हेज असेल, पुड्या पाड्या या सगळ्या बंद करा. अशी खूप सेवेकरी सेवा करता, त्यांचे 100 गुरुचरित्र पारायण झाले असेल, पण त्यांना व्यसनामध्ये सगळी अधोगती झाली, सगळी अधोगती. त्याच्यासोबत आपण नामस्मरण जास्त करायचं महाराजांचं. महाराजांना विसरायचं नाही. फक्त गुरुवारचे भक्त होऊ नका, नाही तर गुरुवार आहे चालले मठामध्ये, गुरुवार आहे इकडे चालले, असं नाही. गुरुवार मुळे नाहीये, महाराज गुरुवारसाठी नाहीये, महाराज सगळ्या वारांमध्ये. पण रोज चालता बसता उठता महाराजांशी बोला. नामस्मरण आपण जास्त करायचं. मनामध्ये ताण ठेवायचं नाही.
आणि एवढे नियम जर आपण पाळले तर पुढच्या गुरुपौर्णिमेला महाराजांच्या समोर आपण उभा राहू शकतो. महाराजांच्या समोर उभा राहायची आपली पात्रता नाहीच आहे, माझीच नाहीच आहे. बखर जर आपण वाचली तर महाराज कसे बोलायचे कडक शब्दात, महाराजांना आवडत नव्हतं अशा गोष्टी. महाराजांना आवडत नाही. बखरमध्ये तुम्ही बखर वाचा एकदा, स्पष्ट शब्दात बोलायचे महाराज. महाराजांना नामस्मरण प्रिय. आणि ह्या यंत्र वस्तू साहित्य याच्यामध्ये अडकू नका. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ते यंत्र, काही यंत्रतंत्रात नका अडकू. तुम्ही यंत्रतंत्र विरहित. महाराज जेव्हा होते तेव्हा यंत्र होतं का कोणतं? नाही. आर्थिक उन्नतीसाठी कोणतंही यंत्र नसतं. नामस्मरण करणं महत्वाचं आहे आणि कष्ट करणं महत्वाचं आहे. एवढ्या गोष्टी आपण करू, सगळ्यांनी कराव्या. नियम सगळ्यांनी फॉलो करायचे आणि ह्या 3च गोष्टी आपण पाळा. म्हणजे आपण रोज नामस्मरण केलं तर आपल्या गुरूंना त्रास होणार नाही, हे लक्षात ठेवा. ज्या दिवशी नामस्मरण नाही झालं तर आपल्या गुरूंना त्रास होतो, लक्षात ठेवा. म्हणून नामस्मरण सगळ्यांनी करावं. झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.